नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. भारत सरकारच्या भाषा, जात, अल्पसंख्याक आयोगाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर एस शिवकुमार हे भाषिक अल्पसंख्याकांच्या समस्याबाबत त्यांच्याशी आज चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मराठी भाषिकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. बेळगावसह सीमावर्ती भागात मराठी भाषिक जनतेवर राज्य सरकारकडून अन्याय होत आहे. मराठी भाषिकांची गळचेपी होत असून त्या संदर्भातही सातत्याने तक्रारी केल्या, मात्र याचा कोणताच परिणाम झाला नाही. सीमा भागातील लोकांसाठी मराठी भाषेतून परिपत्रके, सरकारी आदेश उपलब्ध करून देण्याची सूचना केली होती, मात्र त्याचा देखील विसर प्रशासनाला पडला आहे. सरकारी परिपत्रकेही मराठी भाषेतून देणं शासनानं बंद केलं असून राज्य भाषेप्रमाणे आम्हाला मराठी भाषेत परिपत्रक, शिक्षण, सरकारी कार्यालय पाट्या, दुकानावरील फलक, सरकारी नोकरी मिळावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, मराठी भाषिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कन्नड व संस्कृती खाते आणि बेळगाव महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आज बुधवारी दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सकाळी शहापूर छत्रपती शिवाजी उद्यान येथे शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करून छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सदर शिवजयंती कार्यक्रमास बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार जगदीश शेट्टर, महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण, सर्व नगरसेवक, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, मनपा आयुक्त शुभा बी, कन्नड व संस्कृती खात्याच्या उपसंचालिका विद्यावती वजंत्री आदींसह विविध खात्यांचे अधिकारी, कर्मचारी आणि निमंत्रित मान्यवर उपस्थित होते. शिवजयंती निमित्ताने आज सायंकाळी 6 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. हिडकल धरणाचे पाणी पेटले असताना त्यावर आता घटप्रभा नदीच्या कालव्याचे प्रकरण तापलं आहे. यंदा पावसाळा उशिरा सुरू झाल्यानं सर्वच पिके उशिरा झाली. आता उन्हाळी भाजीपाला लागवड सुरू झाली आहे. घटप्रभा नदीच्या ज्या ठिकाणातून कालवा वाहून जात आहे त्या ठिकाणचे भाजीपाला पाण्याअभावी वाळण्याच्या मार्गावर आहे. कालवा भरून जात आहे. शिवाय त्या परिसरात असलेल्या विहिरीतून पाणी खालच्या शेतीला पाणी देण्यासाठी पाटबंधारे विभागाचे अधिकारी तयार नाहीत. त्यामुळे परिसरातील हजारो हेक्टर मधील पीक संकटात आहे. घटप्रभा धरणातून येणाऱ्या कालव्याला पाणी सोडण्यात आलं. कालव्या परिसरात मोठ्या प्रमाणात विहिरी आहेत, मात्र या विहिरीतून पाणी शेतीला देण्यास अधिकाऱ्यांचा विरोध केला जात असून विहिरी बुजवल्या जात आहेत. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आज बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून निवेदन देण्यात आलं. कालव्याचे पाणी शेतीलाही हवं आहे अशी मागणी यावेळी करण्यात आली. पुणे बेंगळूर महामार्गावरील हलगा गावाजवळ चालकाचं नियंत्रण सुटल्यानं डिझेलचा टँकर पलटी झाला. यावेळी संपूर्ण रस्त्यावर डिझेल सांडलं होतं. याप्रसंगी अपघातग्रस्त चालकाला मदत करण्याऐवजी परिसरातील ग्रामस्थांसह प्रवाशांनी डिझेल भरण्यासाठी ड्रम, टिप्पाड, दुधाचे कॅन एवढेच नव्हे तर पाण्याच्या बाटल्याही घेऊन अपघातस्थळी गर्दी केली होती. त्यामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडली. आज बुधवारी दुपारी 3:30च्या सुमारास ही घटना घडली. पुणे बेंगळूर महामार्गावर हुबळीच्या दिशेने जाणारा डिझेलचा टँकर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं पलटी झाला. हा टँकर रस्त्यावर आडवा पडल्यानं एका मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. यावेळी टँकरमधील डिझेल रस्त्यावर सांडलं होतं. हे सांडलेलं डिझेल आणि टँकरमध्ये उरलेलं डिझेल काढून घेण्यासाठी अवघ्या काही मिनिटातच अपघातस्थळी तोफा गर्दी झाली. दरम्यान या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला मिळाल्यानंतर घटनास्थळी तात्काळ अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग यांच्या वतीने छत्रपती शिवरायांची 395वी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दिनांक 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील शिवमूर्तीला हार अर्पण करून शिवरायांना अभिवादन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी घोषणांचा उद्घोष करण्यात आला. यावेळी युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके, धनंजय पाटील, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, अशोक घगवे, चंदू पाटील, प्रवीण रेडेकर, इंद्रजित धामणेकर, सचिन दळवी आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात मुडाच्या प्रकरणाबाबतचा खटला चालवण्यास कर्नाटकच्या राज्यपालांनी संमती दिल्यानंतर
आता म्हैसूर लोकायुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करून बी अहवाल कर्नाटक उच्च न्यायालयात सादर केला। त्यामुळे मुडा प्रकरणात अडकलेल्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना क्लीन चिट मिळाल्याचं दिसत आहे। त्यामुळे पुन्हा राज्यात हे प्रकरण तापणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत। मराठी अल्पसंख्याक समाजाच्या विविध समस्या सोडवण्यात शिवाय जाणीवपूर्वक मराठी जनतेवर अन्याय करणाऱ्या प्रशासनावर कडक कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग यांच्या वतीने केंद्रीय अल्पसंख्याक आयुक्त एस शिवकुमार यांना निवेदन देण्यात आले। निवेदनामध्ये सीमा भागातील 865 गावांच्या भाषिक समस्यासंदर्भात न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी शुभम शेळके, धनंजय पाटील, मनोहर हुंद्रे, चंदू पाटील, रणजित हवळणाचे आदी उपस्थित होते। रोटरी क्लब ऑफ बेळगाव इलाइट यांच्याकडून येळ्ळूर येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी मॉडेल शाळेतील 325 मुला-मुलींना स्वेटर वितरण करण्यात आले। या कार्यक्रमाला क्लबचे अध्यक्ष सचिन हंगीरगेकर व क्लबचे सचिव विशाल मुरकुंबी तसेच येळ्ळूर ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष सतीश पाटील, शाळेचे मुख्याध्यापक चलवादी सर व निलजकर टीचर, शाळेचे शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते। रोटरी क्लब ऑफ बेळगाव इलाइट यांनी शाळेला स्वेटर देऊन सहकार्य केल्याबद्दल शाळेच्या वतीने देसाई टीचर यांनी आभार मानले। नवे पाऊल नवा संकल्प लोकमान्य सोसायटी सादर करत आहे लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज। ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज। अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050। लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे के मार्ट जवळ कर्नाटक बस व ट्रॅक्टरच्या अपघातामध्ये कर्नाटक बस खड्ड्यामध्ये उलटली आहे। मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की कर्नाटक महामंडळाची KA 23F1005 ही बस म्हैसाळहून कर्नाटकच्या दिशेने जात होती। यावेळी कागवाडहून म्हैसाळच्या दिशेने ऊस वाहतूक करणारा मोकळा ट्रॅक्टर MH10DN9557 2 ट्रेलरसह म्हैसाळच्या दिशेने येत होता। कर्नाटक बसने ट्रॅक्टरच्या मागे असणाऱ्या ट्रेलरला धडक दिली। त्यानंतर चालकाचा बसवरील ताबा सुटल्यानं बस पलटी झाली। यावेळी बसमधून जवळपास 40 प्रवासी प्रवास करत होते। अपघातानंतर म्हैसाळ येथील तरुणांनी बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले। बसचा चालक मात्र बराच वेळ अडकला होता। बस चालकाचा उजवा पाय मोडला असून शर्थीचे प्रयत्न करून बस चालकाला बाहेर काढण्यात आले। सर्व जखमींवर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी, वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले। आज बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी बेळगावातील खादरवाडी गावामध्ये मराठा मंडळ इंग्रजी माध्यम शाळेतर्फे शिवजयंती मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली। या मिरवणुकीमध्ये ढोल ताशा पथक, लाठी मेळा, लेझिम मेळा, मलखांब, तलवारबाजी तसेच एका वाहनात छत्रपती शिवाजी महाराज, माँसाहेब जिजाऊ यांच्यासह मावळ्यांची वेशभूषा विद्यार्थ्यांनी आकर्षकरित्या साकारून देखावे सादर करण्यात आले होते। यामुळे खादरवाडी ग्रामस्थांचे लक्ष वेधले गेल्याने संपूर्ण गाव शिवमय बनले होते। या विद्यार्थ्यांना शाळेच्या अध्यक्षा डॉक्टर राजश्री नागराजू हलगेकर यांचे बहुमूल्य प्रोत्साहन लाभले असून मुख्याध्यापिका वनश्री नायर व क्रीडा शिक्षक अतुल शिलोले यांच्यासह शाळेतील शिक्षक वर्गांनी अथक परिश्रम घेतले। वाघवडे येथे शेतामध्ये उसाला ट्रॅक्टरने भरती मारताना ट्रॅक्टर रिव्हर्स घेताना चालकाची नजर चुकल्याने उसाला खत पेरणारा शेतकरी थेट ट्रॅक्टरच्या चाकामध्ये सापडल्याची घटना सोमवारी दिनांक 17 फेब्रुवारी रोजी घडली। यामध्ये रवळू यल्लापा मासेकर वय 58 हे जखमी झाले होते। काल मंगळवारी त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र चाकाखाली सापडल्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते। परिणामी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले। याबाबत ग्रामीण पोलिसांकडून चौकशी सुरू असून पुढील तपास सुरू आहे। रवळू यल्लापा मासेकर यांच्या मागे पत्नी, 2 मुलगे, सून आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे। कारदगा, बारवाड, भोज, कुन्नूर, मांगूर आदी परिसरात बुधवार दिनांक 19 रोजी पहाटेपासूनच 9 वाजेपर्यंत दाट धुके पडले होते। त्यामुळे वाहनधारकांना समोरचे काहीच दिसत नव्हते। धुक्यात हरवली वाट असं म्हणण्याची वेळ आली होती। या दाट धुक्यामुळे वाहनधारकांना वाहने हाकताना लाईट लावावे लागत होते। तसेच या धुक्यामुळे सकाळच्या सत्रात करण्यात येणाऱ्या शेती कामातही व्यत्यय आला।
चालू वर्षी वेळोवेळी हवामानात होत असलेल्या बदलामुळे जनतेला विविध आजाराने ग्रासले आहे। त्यातच या दाट धुक्यामुळे या आजारामध्ये आणखी वाढ होऊन जनतेला त्रास सहन करावा लागणार हे निश्चित आहे। तसेच या धुक्यामुळे पिकांवर देखील किडीचा प्रादुर्भाव वाढणार आहे। यामुळे शेतकरी वर्गही अडचणीत सापडलाय। तलाठी वर्गाला कार्यालयीन कामकाज करताना येणाऱ्या अडचणी आणि मूलभूत सुविधांकडे झालेल्या दुर्लक्षाबाबत अनेकदा मागणी करूनही सरकारने दुर्लक्ष केले। त्यामुळे गेल्या 10 दिवसांपासून तलाठ्यांनी राज्य पातळीवर काम बंद आंदोलन पुकारलं आहे। तलाठी वर्गाच्या मागण्या सरकार दरबारी मांडून न्याय मिळवून द्यावा अशा मागणीचे निवेदन निपाणी तालुका तलाठी संघटनेच्या वतीने बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांना देण्यात आले। नंदगड येथील लक्ष्मी देवीचा यात्रा उत्सव गेल्या 7 दिवसांपासून उत्साहात सुरू आहे। देवीचा विवाह सोहळा, देवीची हातावरून मिरवणूक, लक्ष्मी देवीच्या मूर्तीचे रथातून मिरवणूक व देवीची गदगेवर स्थापना आदी कार्यक्रम झाले। रविवारी रात्री 9 वाजल्यापासून गदगेवरील देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांचा मोठ्या प्रमाणात ओघ लागला आहे। खानापूर, बेळगाव, हल्याळ, बैलहुंगल तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने नंदगडमध्ये दाखल झाले होते। शिवाय पुणे, कोल्हापूर, गोवा येथूनही भाविक दाखल झाले आहेत। सायंकाळी 5 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत गदगेवरील देवीचे दर्शन अनेक भाविकांनी घेतले। त्यातच गदगेवर राम मंदिराची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे। महाकुंभमध्ये सहभागी होण्यासाठी प्रयागराजकडे कारने निघालेल्या कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील भाविकांच्या वाहनाला देवलापार नजीक अपघात झाला। या भीषण अपघातात कारमधील 8 प्रवासी जखमी झाले असून त्यात 9 वर्षीय मुलीचाही समावेश आहे। सर्वांवर उपचार सुरू आहेत। केवळ दैव बलवत्तर म्हणून ते सुखरूप बचावले, पण या घटनेमुळे त्यांची संगमावर आंघोळीची इच्छा अपूर्ण राहिली। हे सर्व भाविक क्लोजर कारने प्रयागराजकडे निघाले होते। काल मध्यरात्री देवलापारजवळ येत असताना अचानक वाहन रस्त्यावरून फरफटत गेले। यात आरती रंगारेड्डी वय 40, कावेरी विनोद वय 35, चांदकला गच्चीमणी वय 45 यांच्यासह आराध्या 9 वर्षे, सुधीर सूर्यन वय 45, अनिता दिगवाल असे 8 जण जखमी झाले। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।